उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जनतेशी संवाद साधतायत। केरळमधल्या कोझिकोड इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधलाय। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव कमालीचे वाढलेत। उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाईसाठी सरकारवर दबाव वाढत चाललाय। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं। 50 वर्षांपूर्वी सुरू झालेला जनसंघाचा प्रवास ते केंद्रात भाजपनं एकहाती मिळवलेल्या सत्तेचा दाखला यावेळी त्यांनी दिला। सेवा भाव से काम कर रही थी, आतंकवादी उठा करके ले गए। पूरा हिंदुस्तान बेचैन हो गया था, हमारी बेटियों को हम बचा पाएंगे कि नहीं बचा पाएंगे, उनके जीवन का क्या होगा, वो जिंदा बचेगी कि नहीं बचेगी, उनके मां बाप को हम क्या जवाब दे पाएंगे। चारों तरफ चिंता का माहौल था। लेकिन पूरा केरल, उसने देखा कि दिल्ली में बैठी हुई सरकार इतनी चौकन्नी थी। भरसक प्रयास किया, डिप्लोमेटिक प्रयास किया और मेरी केरल की उन बेटियों को सही सलामत उनके घर तक हमने पहुंचा दिया। केरळ उरी हल्ल्यानंतर सरकारवर प्रचंड दबाव होण्यात याच धर्तीवर त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली। या बैठकीत पंतप्रधानांनी सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केल्याचं कळतंय। याशिवाय उरी हल्ल्यानंतर भारताच्या प्रतिक्रियेबाबतही चर्चा केली। उरी हल्ल्यावरून पाकिस्तानच्या पुन्हा उलट्या बोंबा सुरू झाल्यात। उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अवस्थेचा परिणाम असू शकतो असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलंय। उरी हल्ल्याचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे भारत पुराव्याशिवाय बोलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर पाकिस्तानला निघालेले शरीफ काही वेळ लंडनमध्ये थांबले होते। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारतावर हे आरोप केलेत। संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावरून नवाज शरीफ यांनी भारतावर केलेल्या आरोपांनंतर झी समूहानं जिंदगी या चॅनलवरील पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतलाय। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मैत्रीचं नातं अधिक घट्ट व्हावं या हेतूनं झी समूहानं 23 जून 2014 मध्ये जिंदगी हे चॅनल सुरू केलं। या चॅनलच्या माध्यमातून पाकिस्तानसह बांगलादेश, इराण, थायलंड अशा विविध देशातील उत्तम मालिका भारतात दाखवण्यात येत आहेत। भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रातील संबंध सुधारावे हा यामागचा उद्देश होता। मात्र उरी हल्ला आणि यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावरून भारतावर केलेले बिनबुडाचे आरोप यामुळे भारत-पाक संबंध ताणले गेलेत। त्यामुळेच एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी जिंदगी या चॅनलवरील पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याच्या विचारात आहोत अशी प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे। उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलावंतांबाबत एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी परखड भूमिका घेतली आहे। त्याबाबत मनसेनं डॉक्टर सुभाष चंद्रा यांचं अभिनंदन केलंय। मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेला सलाम केलाय। सुभाष चंद्रा यांच्यापासून बॉलिवूडमधल्या चित्रपट निर्माते, कलाकार आणि टीव्ही मालिका निर्मात्यांनी प्रेरणा घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सन्माननीय डॉक्टर सुभाषचंद्र सरांकडनं जो काही त्यांनी ट्विट केला आज की पाकिस्तानी कलाकारांनी चालता व्हावा आणि त्यांचा जो झी जिंदगी हे जे चॅनल आहे त्या चॅनलचे सगळे पाकिस्तानी सिरियल्स ते बंद करणार आहेत आणि त्यांच्या झी समूहाच्या कुठल्याही चॅनलवर ह्यापुढे पाकिस्तानी कलाकार दिसणार नाहीत। ह्या संदर्भातलं मोठं वक्तव्य, मोठं स्टेटमेंट, देशहितासाठी केलेलं स्टेटमेंट, याबद्दल सन्माननीय डॉक्टर सुभाषचंद्र सरांचं खरंच मनापासून धन्यवाद। त्यांना खूप खूप त्यांचं मी अभिनंदन करतो आणि डॉक्टर सुभाषचंद्र सरांना खरंच मनसे सलाम। श्रीहरी राणे नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत। विदर्भ राज्य आघाडी असं त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे। भाजप, काँग्रेस आमचे शत्रू क्रमांक 1 असतील आणि त्यांच्यासाठी आमचं दार बंद असेल। येत्या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या नगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून ते सुरुवात करणार आहेत। विदर्भ राज्य आघाडी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली। अन्य विदर्भाला समर्थन देणाऱ्या संस्था किंवा राजकीय पक्षांशी गरज पडल्यास जागा वाटप करणार आहेत। राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांची भुजबळ भेट ही खासगी होती। आरोप लागलेल्या लोकांना भेटायचं नाही असं असतं तर काँग्रेसच्या अर्ध्यावर नेत्यांना कोणीच भेटलं नसतं। या भेटीबाबत पंकजा मुंडे अधिक सांगतील असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला। मला वाटतं की हे तर्क वितर्क निराधार आहे आणि या संदर्भात जर जास्तीची माहिती उपलब्धच करायची असेल तर एकदा पंकजाताईशीच प्रत्यक्ष बोला, म्हणजे मला वाटतं की तुमच्या सर्व शंका दूर होईल।
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तलाव भरले असून अनेक तलाव ओव्हरफ्लो झालेत. 6 वर्षांनंतर लिंबोटी प्रकल्प पूर्णपणे भरलाय. लिंबोटीचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे मन्याड नदी दुथडी भरून वाहतीये. विष्णुपुरी धरणही 100% भरलं असून धरणाचे 18 पैकी 8 दरवाजे उघडण्यात आलेत. या दरवाजातून तब्बल 1,17,000 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर राधानगरी धरण पुन्हा ओव्हरफ्लो झालंय. राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडलेत. दुसऱ्यांदा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडलेत. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे नद्यांना पूर आलाय. पावसामुळे काही गावांचा संपर्कही तुटलाय. उमरी पारगावमध्येही पाणी आल्यानं गावात 500 नागरिक अडकलेत. सरस्वती नदीलाही पूर आलाय. गेवराई तालुक्यातल्या चोपड्याची वाडी राजापूर गावात पाणी शिरलंय. त्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय. शिरूर तालुक्यातल्या रायमहो ते टाकळवाडी या पुलावरून एक दुचाकी पुरात वाहून गेली. हातोलामधले 2 जण यात पाण्यात वाहून गेलेत. यात एक तरुण वाचला तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. गावातल्या उथला नदीला पूर आल्यानं ही दुर्घटना घडली आहे. तर जालना जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय. जालना, भोकरदन, अंबड, घनसावंगी, जाफराबाद तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळतोय. दरम्यान या भागात मदतीसाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलंय. लातूर जिल्ह्यात पावसाचा कहर आहे. 6 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मांजरा, तेरणा, तावरजा, घरणी या नदीकाठच्या हजारो हेक्टर क्षेत्रात पाणीच पाणी झालंय. आजवर तहानलेल्या मांजरा धरणात मोठा पाणीसाठा झालाय. तिरू मध्यम प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. किनारपट्टीतील अनेक भागांना पावसानं रात्रभर झोडपून काढलंय. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून बंद असलेली मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्या ही वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्यानं गेले 2 दिवस या ठिकाणी वाहतूक बंद होती. तसंच मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी महामार्ग असलेल्या चिपळूण कराड या महामार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे सध्या या ठिकाणी वाहतूक बंद आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत असून गाड्या 3 ते 4 तास उशिरानं धावत आहेत. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला संयोजकांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त गर्दी झाली. तपोवनातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या मोर्चासाठी भगवे झेंडे लावून संपूर्ण शहर भगवामय करण्यात आलं होतं. मराठा समाज कोणाही विरोधात नाही. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी न्याय आहे. ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांनी मोर्चे काढण्याची गरज काय, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत केली. जीएसटीसाठी अधिवेशन बोलवता मग अॅट्रॉसिटीवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन का बोलवलं नाही, असा सवालही त्यांनी केला. कोपर्डी घटनेतल्या दोषींना सार्वजनिकरित्या फाशी किंवा गोळ्या घालण्याची मागणी त्यांनी केली. या लोकशाहीतल्या राजांपेक्षा आम्ही राजे बरे होतो. या लोकशाहीतल्या राज्यकर्ते जे राजे आपण म्हणतो, निवडून दिलेले तुमचे लोकप्रतिनिधी 1-2% धड आहेत, बाकी काय. आणि जर एवढं जर त्यांना वाटत असेल, तळमळ असेल, निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जाताना बेंबीच्या देठापासून म्हणतात असं करू तसं करू, असं म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी जास्तीत जास्त आम्ही त्यांना गाळातनं बाहेर काढण्याचं काम करू, संपूर्ण त्यांना एक चांगलं त्यांना प्रगती करू त्यांची. पण काय घडतं, भ्रष्टाचार माजल्यामुळं ह्याच तळागाळातल्या लोकांचा निवडून आल्यानंतर सोयीप्रमाणे विसर पडतो. आणि त्यामुळं भ्रष्टाचार माजल्यामुळं हेच तळागाळात यांच्याकडे लोकांकडे दुर्लक्ष होतं. आणि हीच तळागाळातली लोक जास्तीत जास्त गाळात आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुणे विभागातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शासकीय योजनांच्या तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी चांगलंच धारेवर धरलं. यावेळी त्यांनी योजनांच्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेतला. जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, शेततळी, कृषीपंप, पीक विमा, आवास योजना अशा जनतेपर्यंत कितपत पोहोचल्या आहेत याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली. अंमलबजावणीतल्या अडचणी दूर करण्यासाठी योग्य त्या सुधारणा आणि मदतीचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांनी तालुका स्तरावर संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. टार्गेट पूर्ण करण्याकरता ज्या अडचणी येतात त्या अडचणी आम्हाला सांगा, आम्ही त्या अडचणी दूर करू. आपण वेगवेगळ्या GRच्या माध्यमातून
म्हणजे आता मी सगळ्या विभागांच्या बैठका घेतो आहे, त्या विभागांमध्ये ज्या ज्या अडचणी तिथले अधिकारी सांगतात तात्काळ आम्ही त्याच्या संदर्भात निर्णय घेतो. अधिकाऱ्यांना आमचं हेच सांगणं आहे की पैशाची कमतरता नाही आहे, जो काही म्हणजे आवश्यक आहे तो निधी दिलेला आहे. अडथळे असतील तर आम्हाला सांगा, आम्ही ते दूर करू. पुणे शहरातल्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रिंग रोड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सभेसाठी गडकरी शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मेट्रो संदर्भात लवकरच बैठक घेऊन हा मुद्दा मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. मेट्रोची फाईल जी आहे हे आता एअरपोर्टवर फोन केला, मला सांगितलं ते लवकरच त्या कमिटीमधून पास होईल. दुसरं जे एअरपोर्ट आहे त्याच्याकरता ते आता 17 एकर जागा देतात, मी 38 एकर मागतो. मला विश्वास आहे की ते होईल आणि एकदाच ते मिळेल, पुन्हा ते होणार नाही. त्यामुळे ती जागा मिळवून द्यायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे एअरपोर्टचं काम मी निश्चित करून देईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या, अन्यथा जीवे मारू असा मेल दानवेंच्या वैयक्तिक मेलवर आलाय. विलास देशमुख नावाच्या व्यक्तीच्या मेलवरून हा ईमेल आलाय. दानवे यांचा वैयक्तिक मेल आयडी त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश जोशी हे हँडल करतात. 23 सप्टेंबर रोजी जोशी यांनी दानवे यांचा मेल आयडी चेक केल्यानंतर विलास देशमुख नावाच्या मेल आयडीवरून हा धमकीचा मेल आल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर जोशी यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. जळगावमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. चाळीसगाव तालुक्यात उपखेड शिवारात झालेल्या जोरदार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. साकूर धरणातून आलेल्या पुराच्या प्रवाहात शेवानगर तांडा येथील एक शेतकरी वाहून गेलाय. या पुरानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान अंगावर वीज कोसळून वडगाव आणि जामनेर इथे दोघांचा मृत्यू झालाय. कल्याणमध्ये रिक्षा समस्येवर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत संघटनांमधला वाद समोर आलाय. काही भागांमध्ये रिक्षा चालकांनी मनमानी भाडेवाढ केल्यानं संताप व्यक्त केला जात होता. त्यासाठीच कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागानं पुढाकार घेत रिक्षा समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. एका ठराविक संघटनेलाच आरटीओ झुकतं माप देत असल्याचा आरोप इतर संघटनांनी केलाय. यावेळी आरटीओ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रिक्षांचे दर सुनिश्चित करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीमध्ये कोणत्याही प्रकारचा रिक्षावाल्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधीकडे घेतला नाही. सर्व घटनेचा आम्ही सर्व रिक्षावाले निषेध करतो. कल्याणमधल्या अनखरपाडा पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित इंधन मिळत असल्याचं उघड झालं आहे. भेसळयुक्त इंधन शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं. याबाबत नागरिकांनी पंप मॅनेजरला जाब विचारताच त्यानं आरेरावीची भाषा केली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तहसीलदार, पोलीस आणि स्थानिक सरपंचांना ही बाब सांगितली. त्यानंतर पंचनामा करून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेतून अहवाल येईपर्यंत पंप बंद ठेवण्याचे आदेश नायब तहसीलदारांनी दिलेत. आता पेट्रोलमध्ये पाणी आहे. त्यांना पत्रकारांना बोलवलं तर कोणालाही बोला, पत्रकारांना बोलवलं तर कोणालाही बोला. म्हणजे तहसीलदार येतात, म्हणजे तहसीलदार आले तरी काय फरक नाही पडणार. आम्हाला तक्रार प्राप्त झाली की पेट्रोलमध्ये पाणी मिक्स होऊन त्याचा वापर केला जातो आहे. तर आमची सगळी टीम इकडे आलेली आहे आणि आम्ही ते सॅम्पल्स गोळा केलेले आहेत आणि आता हे सॅम्पल आम्ही टेस्टिंगसाठी पाठवून देतो आणि टेस्टिंगच्या अहवालानुसार कायदेशीर कारवाई यांच्यावर करण्यात येईल. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याचाच भाग म्हणून महालक्ष्मी देवीच्या हिरे, माणिक जडीत पुरातन अलंकारांची साफसफाई सुरू झाली आहे. शिलाहार, चालुक्य, यादव, आदिलशाही या राजवटीच्या काळातले हे दागिने आहेत. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मंचकी प्रारंभ झालाय. नवरात्रीच्या 7 दिवस आधी तुळजाभवानी मातेची मूर्ती सिंहासनावरून विधिवत काढून गाभाऱ्यातल्या देवीच्या शयनकक्षात निद्रिस्त केली जाते. शयनकक्षातल्या चांदीच्या पलंगाची स्वच्छता केली जाते. देवीचे सेवेकरी असलेले पलंगे कुटुंबीय ही स्वच्छता करतात. घटस्थापनेपर्यंत म्हणजेच 1 ऑक्टोबरपर्यंत तुळजाभवानी मातेची निद्रा सुरू असणार आहे. परभणी शहरातील स्टेशन रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएमला अचानक आग लागली. शनिवारी सकाळी या एटीएमला आग लागली. यामध्ये एटीएम मशीन जळून खाक झाली. यामध्ये किती रोख रक्कम जळाली याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. शहरभर सकाळी पाऊस सुरू होता. त्याच वेळात या एटीएम मशीनला आग लागली. ही आग कशाने लागली याचं कारण अस्पष्ट आहे. ठाणे स्टेशनवर ज्या भागात सीसीटीव्ही नव्हते तिथे आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. 31 मे रोजी एका तोतया टीसीनं वृश्चिका कांबळे या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र
या विद्यार्थिनीनं प्रसंगावधान राखून त्या तोतया टीसीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली होती. हा सगळा प्रकार तिनं आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणी या विद्यार्थिनीनं रेल्वे प्रशासनाला केली होती. मात्र नेहमीप्रमाणे रेल्वेनं चालढकल केल्यानं वृश्चिकानं आपल्या शिक्षणासाठी ठेवलेल्या पैशातून त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. अखेर रेल्वेनं त्या ठिकाणी 3 महिन्यांनी सीसीटीव्ही बसवलेत. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन राज्यातील बर्लिंग्टन शहरातल्या एका मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 4 जण ठार झाल्याची भीती व्यक्त होतीये. अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते. अजूनही गोळीबार सुरूच आहे. या मॉलमध्ये रेस्टॉरंट आणि चित्रपटगृह असल्यानं मोठी गर्दी असते. या हल्ल्यामुळे अनेक नागरिक मॉलमध्ये अडकलेत. हल्लेखोराला पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही. हा हल्लेखोर लॅटिन अमेरिकन असल्याची शक्यता वर्तवली जाते. सिरियाच्या अलेप्पो शहरावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वस्तीवर हा हल्ला करण्यात आला. सिरिया आणि रशियाचं युद्ध विमान या हल्ल्यात सहभागी असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र रशियानं नकार दिलाय. रशियामध्ये सुरू असलेल्या बॉम्ब हल्ल्यादरम्यान एका मुलाच्या रेस्क्यूचा व्हिडिओ समोर आलाय. ढिगाऱ्याखाली हा मुलगा अडकला होता. अलेप्पो शहरात हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीय कीथ स्कॉटच्या कुटुंबियांनी गोळीबाराचा व्हिडिओ जारी केलाय. व्हिडिओत स्कॉटची पत्नी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करतेय. 43 वर्षीय कीथ स्कॉट याचं या गोळीबारात निधन झाल्यानंतर नॉर्थ कॅरोलाईनमध्ये 3 दिवस हिंसा भडकली होती. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. अमेरिकन सिनेटर टेड क्रूज यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन केलंय. मेमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या दावेदारीत क्रूज यांचा ट्रम्प यांनी पराभव केला होता. यानंतर जुलैमध्ये ओहायो इथे झालेल्या पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांनी ट्रम्प यांना समर्थन देण्यास नकार दिला होता. सर्बियाच्या जंगलात बेपत्ता झालेल्या 3 वर्षीय मुलाला 3 दिवसानंतर रेस्क्यू करण्यात आलाय. हा मुलगा पाळीव कुत्र्याचा पाठलाग करत जंगलात बेपत्ता झाला होता. या मुलाच्या शोध मोहिमेसाठी 100 पोलीस कर्मी, स्निफर डॉग आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती. मात्र नंतर हा मुलगा कुटुंबियांना घरापासून काही अंतरावर सापडला. दक्षिण आफ्रिकेत IVF तंत्रज्ञानानं जन्माला आलेली पहिली म्हैस लोकांसमोर आणण्यात आली आहे. या म्हशीचा जन्म 28 जूनला झाला होता. मानव संस्कृतीत या तंत्रज्ञानाचा उपयोग 40 वर्षांपूर्वी झाला होता. उत्तर कोरियात पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्य दलाची मदत घेतली जाते. उत्तर कोरियातील हॅमग्यॉन प्रोव्हिन्समध्ये पुरामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सैन्य दलाच्या मदतीनं घर बांधणी केली जाते. त्याचबरोबर नागरिकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये एका बस अपघातात 11 जण जखमी झाले. दरवाजा उघडण्यावरून चालक आणि एका प्रवाशादरम्यान बाचाबाची झाली. त्यात रागाच्या भरात प्रवाशानं बस चालकावर छत्रीनं हल्ला केला. त्यानंतर बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. चीनमध्ये पहिली विंग शूट फ्लाइंग स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेला विंग फॉर लव्ह वर्ल्ड कप 2016 असं नाव देण्यात आलंय. यात जगभरातील 50 विंग शूट फ्लाइंग प्लेयर्सनी सहभाग घेतलाय. ही स्पर्धा 27 सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे. लंडनमध्ये 12वा इंटरनॅशनल टॅटू कन्व्हेन्शन सुरू झालंय. त्यात जगभरातील 400हून अधिक टॅटू आर्टिस्ट सहभागी झालेत. 3 दिवस चालणाऱ्या या कन्व्हेन्शनमध्ये 2000हून अधिक लोक येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे तर तुमचा समज चुकीचा आहे. ए दिल है मुश्किलच्या सेटवर त्या दोघींची चांगलीच गट्टी जमली होती. त्या दोघी एकमेकींशी बोलण्यासाठी शॉट केव्हा संपतो याची वाट पाहत होत्या. त्यांचा एकही शॉट एकत्र नसल्यानं प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी बिझी असायचं. त्यामुळे तासनतास वाट पाहून या दोघी एकत्र जमल्यावर मनसोक्त गप्पा मारायच्या. त्यामुळे आता बॉलिवूडमधील या नव्या दोस्तान्याची चांगलीच चर्चा रंगतीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.